एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे ईद मिलनचा कार्यक्रम। वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाजभाई सय्यद आणि माल वाहतूक प्रदेशाध्यक्ष लाडजीभाई नदाफ उर्फ मुन्नाभाई यांच्या वतीने शनिवारी दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता गोल्डन हॉल मुळेगाव रोड या ठिकाणी ईद मिलन कार्यक्रम व वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। सोलापूरचे सर्व चालक मालक चालक प्रतिनिधी विविध प्रशासकीय अधिकारी सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी व महासंघाच्या पदाधिकारी यांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। हा कार्यक्रम आपसी भाईचारा सौहार्द आणि एकता वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित केला जात आहे, जो ईद उल फित्रच्या पवित्र उत्साहाच्या निमित्ताने साजरा होणार आहे। वाहतूक संघटना संयुक्त महासंघ नेहमीच सामाजिक एकता आणि सांस्कृतिक समन्वयाला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध आहे। हा ईद मिलनचा कार्यक्रम म्हणजे सर्व समुदायांना एकत्र आणून परस्पर प्रेम आणि आदर वाढवण्यासाठी छोटासा प्रयत्न आहे। च्या वतीने आमचे संस्थापक अध्यक्ष रियाजभाई सय्यद यांच्या नेतृत्वात काम करत असताना त्यांनी 9 महिने झाले पहिले मला तो प्रदेश अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी दिल्यानंतर बऱ्याच काही अडचणी आले। अडचणीचा सामना करत आम्ही माझ्या संघे आमचे हजरतभाई आणि आमचे पदाधिकारी संजय भाऊ कुराडे, अक्षय जाधव, हकीम नदाफ हे सर्व पदाधिकारी बरेच काही पदाधिकारी आहेत, नावं घेणं शक्य नाही। त्यांच्या सहकार्याने आम्ही एक ईद मिलनचा कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला। का तर मार्केट यार्ड आपल्या महाराष्ट्रामध्ये सोलापूरची बाजार समिती ही 3 नंबरची बाजार समिती आहे, मोठी बाजार समिती आहे। कांदा आणि डाळिंबची आवक मोठ्या प्रमाणात होत असते इथं। तिच्या निमित्ताने मार्केट यार्डमध्ये वेळोवेळी ट्रॅफिक जाम बरेच काही मुद्दे आहेत। तरी आम्ही मेळावा तर घेणार होतो, ईद मिलनचा कार्यक्रम बी घेणार होतो। तिच्यासाठी आम्ही शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक यांना पण आमंत्रित केलेलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्याला पण आम्ही सांगणार आहोत आणि महापालिका आयुक्ताला बी सांगणार आहोत, पोलीस आयुक्ताला बी सांगणार आहोत। असे बरेच काही अधिकाऱ्याला आम्ही बोललेलो आहोत। त्याच्यामध्ये किती जण येते ते आम्हाला सांगता येत नाही, पण आम्ही आवर्जून त्यांना बोलण्याचा प्रयत्न करत आहोत। तरी आम्हाला जे मार्केट यार्ड परिसरामध्ये नेहमी हैदराबाद रोडला किती अडचण येते ती आम्हाला हे मुद्दा प्रशासनाला आणि शासन प्रशासनाला जाणीव करून द्यायचा आहे। तिच्यासाठी विजयकुमार देशमुख मालक आम्हाला आश्वासन दिले की तुमच्या कार्यक्रमाला मी येणार आहे आणि तुमच्या समस्या ऐकून घेणार आहे। म्हणून त्यांना आम्ही आमंत्रित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना अध्यक्ष म्हणून बोलवलेला आहोत। तरी आमचा हा ईद मिलनचा कार्यक्रम सर्व धर्म समभावाच्या वतीनं असेल तरी आमचा मुद्दा या ईद मिलनच्या कार्यक्रमामध्ये संदेश हे द्यायचा आहे की ड्रायव्हर हा अर्थकणाचा देशाचा कणा आहे। तर जो ड्रायव्हर काम करत असतो ते ड्रायव्हरचीच जाणीव कोण करत नाही। तर महाल वाहतूक ड्रायव्हराची बरेच समस्या आहेत। मार्केट यार्ड हैदराबादला जाणारा जो सर्व्हिस रस्ता आहे ते रस्त्याचं काम पुरेसं झालेलं नाही। काल मी नॅशनल हायवे प्राधिकरण साहेबाकडे बी गेलो होतो, आज बी जाणार आहे, त्यांना जाऊन सविस्तर सांगण्याला त्यांनी मला वेळ दिली ती आजचं। तर काय बरेच असले प्रश्न आहेत ते प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आम्ही हे ईद मिलनचा कार्यक्रमाने मेळावा घेतलेला आहे। का की वाहतूक चालकाकडे कोणाचं लक्ष नाही। जसा की रिक्षा चालकाची समस्या रियाजभाई वेळोवेळी मांडून पूर्ण प्रश्न तर मार्गी लागले नाहीत। तरीसाठी मोठे माल वाहतूकचे चालक आहेत की जे मालक आहेत त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मी प्रयत्न करत आहेत। बघू आता या प्रयत्नामध्ये किती यश येत आहे। तरी आम्ही हे कार्यक्रम हे ड्रायव्हराच्या वाचा फोडण्यासाठी आम्ही घेतलेला आहे। एवढंच बोलून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।